काय मंडळी, तुम्हालाही मस्त चमचमीत आणि झणझणीत मटर पनीर खावंसं वाटतं का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग करूया. सावजी स्टाईल नागपूर स्पेशल मटर पनीर. पनीर आणि मटर उकडून घेतले. अगोदर पनीर आणि मटर उकडून घ्यायचे आहे आणि पनीरचे क्यूब्स कापून घ्यायचे आहे आणि तेलात तळून घ्यायचं आहे. हे बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे पनीरला. आणि त्याच तेलात जिरं मोहरी घालायची आहे. बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, छान फाईन चॉप केलेली. छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता अद्रक लसूण पेस्ट घालायचा आहे, ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. आणि आता त्यात खसखस घालायची आहे. खसखसमुळे खूप छान टेस्ट येतो आणि ग्रेव्ही पण छान होते. आता त्यात मटार घातले बॉईल केलेले आणि पनीर घातले फ्राय केलेले. छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि आणखी त्याला हलवायचं आहे. 5 मिनिटानंतर बऱ्यापैकी तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं. आणि पाणी घातलं. जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं पाणी घातलं. अशाच माझ्या सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. 2-3 मिनिटानंतर आमचूर पावडर घातलं, छान मिक्स केलं. आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर घातली, रेडी टू सर्व. बढिया, छान चमचमीत आणि झणझणीत झाली आहे सावजी पद्धतीची मटर पनीरची भाजी. तुम्ही पण या पद्धतीने ही भाजी करून बघा. मटर पनीरची सगळी पद्धत विसरून जाल. खूप टेस्टी लागते आणि खसखस असल्यामुळे खूप त्याची लज्जत वाढते. तुम्ही पण ट्राय करून बघा ही भाजी मटर पनीरची या पद्धतीने. वाव, मस्त चमचमीत आणि झणझणीत. बाय. बढिया.